बऱ्याच दिवसापासून ह्या विषयावर बोलेल हा विचार चालू होता. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही सुज्ञ आहात आणि जागरूक असाल तर नक्कीच हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला हे जे प्रशासन आहे, हे शासन आहे आणि आपला समाज, या समाजाचं एक वास्तव्य, हे शासन प्रशासनाची जी कर्तव्य समाजाप्रती आहेत, ही कर्तव्य हे शासन प्रशासन कसं पार पाडत आहे. जसं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो हे दूध प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे आमचं राजकीय क्रांतीचं शस्त्र आहे आणि शिक्षणच आम्हाला पुढे आमचं भवितव्य हे साकारू शकतं, असं बाबासाहेबांचं ठाम मत राहिलेलं आहे. बाबासाहेबांची जी त्रिसूत्री बघतो आपण की त्यामध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही जी त्रिसूत्री आहे, या त्रिसूत्रीला आपण आज प्रत्येक जण, म्हणजे लहानातला लहान असो वा मोठ्यातला मोठा असो, या प्रत्येक जणाला ही त्रिसूत्री आज तोंडपाठ माहिती आहे. परंतु बाबासाहेबांचा या त्रिसूत्रीच्या मागचा दृष्टिकोन काय होता हे आजच्या आमच्या भोळ्या बाबड्या लोकांना समजलेलं नाहीये. हे लाईव्ह येण्यामागचं हे कारण असं होतं की हा प्रश्न मला बऱ्याच दिवसापासून सतावत होता, कारण या परिस्थितीमध्ये मधून मी स्वतः जाऊन आलेलो आहे. म्हणून एक ह्या विषयाला पूर्णपणे माझ्या या बहुजन समाजापर्यंत पोहोचावं म्हणून हे वास्तव्य मी तुमच्या समोर आज एक स्पष्ट करत आहे. म्हणून या व्हिडिओला पूर्ण बघा, फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर मी काही पॉईंट्स या ठिकाणी काढलेले आहेत याला अनुसरून. जसं या व्हिडिओ बनवण्याचा मागचा माझा उद्देश, कारण की बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांचा जो बुद्ध्यांक आहे, हा बुद्ध्यांक कमी व्हावा या दृष्टिकोनातून काय ब्राह्मणवादी व्यवस्थेनं ही जी शिक्षण आहे, या शिक्षणाचा जो दर्जा आहे हा दर्जा इतका कमी केला आहे. आज जर तुम्ही बघितलं तर 10वी-12वीचे ज्यावेळेस तुम्ही बोर्डाचे पेपर्स बघाल, बहुपर्यायी MCQ प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर हे बहुपर्यायी प्रश्न जर तुम्ही बघितले तर या पेपर्समध्ये तुम्हाला वरती काहीतरी एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅरेग्राफमध्ये उत्तरं शोधायची आणि ती खाली लिहायची. आता आमच्या लेकरांना हे फार चांगलं वाटतं की नाही, वरती बघायचं खाली लिहायचं, काही डोकं लावायचं नाही आहे. त्या जास्त पेपर आपले काय अवघड नाहीत, सोपे आहेत. आता एक हा जो ढाचा आहे, हा ढाचा ज्यावेळेस आपण अभ्यासतो तर आपल्याला याच्यामध्ये काहीतरी गडबड दिसते. मग स्पष्ट करून मला प्रश्न पडतो की आमचे राजकारणी लोक या विषयावर का बोलत नाहीत, किंवा आमचे इतर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे सामाजिक कार्यकर्ते या विषयाला का वाचा फोडत नाहीत. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का फक्त कुठंतरी एखाद्या गोष्टीचं अवडंबर माजवणं सुरू आहे, एखाद्या गोष्टीचं एक काहीतरी काय म्हणतात ते निवडणुकीपुरतं किंवा काहीतरी एखाद्या घटनेपुरतं त्या गोष्टीला नाचवणं सुरू आहे. आपल्या समाजामध्ये हे जे सुरू झालंय, ज्या पद्धतीनं जर बघतोय आपण की बाबासाहेबांचा जो दृष्टिकोन होता शिका, संघटित व्हा, संघर्ष करा मागचा, तो जो मूळ थॉट आहे, तो हे जे मूळ बाब आहे, ही मूळ बाब या तळागाळातील लोकांपर्यंत का पोचवण्याचं काम करत नाहीयेत. तर बघा, एक याच्यावर मी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडीशी शोधली आणि आजच्या वास्तव्याला अनुसरून या शिक्षण व्यवस्थेवर बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर ब्राह्मणवाद्यांनी या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं शतकानुशतक बहुजन समाजाला या शिक्षणापासून वंचित ठेवलंय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलंय की शिक्षण हे क्रांतीचं शस्त्र आहे. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणं ही व्यवस्था टिकवण्यासाठीची युक्ती असू शकते. म्हणून ही जर व्यवस्था जर गुणवत्ता ढासळत असेल तर खऱ्या अर्थानं फार मोठा इफेक्ट या बहुजन समाजावर पडतो. आजचं जर वास्तव जर बघितलं तर अनेक राज्यांमध्ये ही जी राज्य मंडळ आहे SSC आणि HSC, तर ही जी SSC म्हणजे 10वीचं बोर्ड आहे आणि HSC म्हणजे 12वीचं बोर्ड. तर ही HSC आणि SSCच्या ज्या परीक्षा आहेत ह्या इतक्या सोप्या केल्या की त्या विद्यार्थ्यांना चटकन पास होतात. पण त्या विद्यार्थ्यांकडे पायाभूत असं ज्ञान मात्र आज आपल्याला सापडत नाही. याचं कारण काय? CBSE जर पॅटर्न तुम्ही अभ्यासला, ICSEचा पॅटर्न जर तुम्ही अभ्यासला, तर ज्या मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय बहुतेक याच्यामध्ये सर्व लोक ब्राह्मणवादी, सवर्ण ज्याला म्हटलं जातं, तर हे सवर्ण समाजातील मुलं ह्या CBSE आणि ICSE पॅटर्नमध्ये आपल्याला सर्वात जास्त शिकायला दिसत आहेत, हे विद्यार्थी दिसत आहेत. कारण CBSE आणि ICSE पॅटर्नला मध्ये शिकण्यासाठी त्या शाळांची जी एवढं मोठं फीसचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, तर एवढी फीस भरण्यासाठी आपल्याकडे तर इतके पैसे नाहीत, बहुजन समाजाकडे इतके पैसे नाहीत. कारण बहुजन समाजामध्ये तळागाळातला वर्ग जो आहे तो अजून देखील त्याच्या पोटाचा प्रश्न आज सुटलेला नाहीये. त्यांचा जर आज अभ्यासक्रम आज बघितला CBSE आणि ICSEचा, तर यांच्या अभ्यासक्रमामध्ये यांच्या परीक्षांमध्ये ही जी परीक्षांची गुणवत्ता आहे ही गुणवत्ता मात्र फार उत्कृष्ट पद्धतीची दिसते. त्यामुळे ही जी गुणवत्तेची दरी निर्माण होत आहे राज्य मंडळाची आणि CBSE ICSE पॅटर्नची. आता हे जे CBSEचे विद्यार्थी आहेत हे राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेमध्ये अग्र आहेत, पुढे आहेत. परंतु राज्य मंडळाचे विद्यार्थी सोप्या पेपरमुळे पास तर होत आहेत, त्यांचे बोर्डाचे पेपर क्लिअर होत आहेत. सोपा पेपर पॅटर्न आहे आणि सोप्या पेपर पॅटर्नमुळे ते पास तर होतात, परंतु बहुजन समाजाचा जो एक वर्ग आहे हा वर्ग या स्पर्धेमध्ये, या युवकांचा हा वर्ग या स्पर्धेमध्ये मात्र आज मागे पडतोय. आता हे नेमकं षडयंत्र नेमकं जाणीवपूर्वक केलंय का अपघाती झालेलं आहे, याच्यावर सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. शैक्षणिक धोरण ठरवणारे बहुतेक लोक आज प्रशासनातील उच्च वर्णीय आणि सत्ताधारी जे लोक आहेत हे सगळे उच्चवर्णीय आणि ब्राह्मणी कल्चरला अनुसरून असलेले ब्राह्मणवादी लोक आपल्याला ह्या प्रशासन व्यवस्थेमध्ये दिसत आहेत. सोप्या परीक्षा ज्या राज्य मंडळाच्या केल्यात, तात्पुरत्यात जास्त पासिंगचा जो टक्का आहे हा टक्का वाढला. कोरोना जर बघितलाय, कोरोना नंतर जवळपास हे सुरू आहे. पण या गोष्टीचा दीर्घकालीन जो परिणाम आहे हा दीर्घकालीन परिणाम आपल्या लक्षातच येत नाही. बहुजन समाजातील जे विद्यार्थी आहे हे राष्ट्रीय स्तरावर मात्र आज मागे पडत आहेत. हा जो परिणाम आहे हा केवळ अपघाती आहे का जाणीवपूर्वक याची रचना केली गेली आहे, हा मोठा प्रश्न आज आपल्या समोर पडतो आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर दृष्टिकोन जर बघितला आपण, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते की शिक्षण हे आमचं राजकीय शस्त्र आहे, शिक्षणाशिवाय बहुजन समाज हा वाचणार नाही. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता जर कमी ठेवली गेली तर त्याचा परिणाम थेट हा समाजावर होईल. म्हणून या गोष्टीवर आपल्याला उपाययोजना करणं देखील फार महत्त्वाचं ठरतं. बहुजन विद्यार्थ्यांनी फक्त राज्य मंडळ जे आहे या राज्य मंडळापुरतं मर्यादित न राहता
अतिरिक्त कौशल्य जसं इंग्रजी आहे व स्पर्धा परीक्षा आहे, या गोष्टींची स्वतंत्र तयारी करणं आज गरजेचं आहे. बुद्धविहार जे आहेत, हे बुद्धविहार आणि समाज संघटना ज्या आहेत स्थानिकच्या, ह्या पूरक शिक्षण चळवळी, अशा चळवळी निर्माण करणं आजची गरज आहे. आणि शैक्षणिक धोरणामध्ये पारदर्शकता व सामाजिक न्यायाचं जे निकष आहे, हे निकष राबवण्यासाठी संघटित दडपण आज गरजेचं पडतं. एकंदरीत सांगायचं झालं तर राज्य मंडळाच्या परीक्षा हलक्या केल्या गेल्यात आणि यामुळे बहुजन विद्यार्थी तर पास होतात, पण ते सक्षम मात्र होत नाही. आणि त्याविरुद्ध जर तुम्ही बघितलं तर CBSE ICSE चे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी मात्र स्पर्धेमध्ये पुढे जाताना दिसत आहे. हा फरक ब्राह्मणवादी शिक्षण वर्चस्वाचा परिणाम म्हणून पाहिला आज आपल्याला बघावा लागेल आणि तो आहे, मुळात बघण्याची त्याला गरज नाही. जर बोर्डाच्या परीक्षेची गुणवत्ता कमी होण्याचं जर वास्तव आपण बघत आहोत, तर अलीकडच्या वर्षांमध्ये राज्य मंडळ विशेषतः करून SSC HSC च्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही अभ्यासल्या, हाताळल्या, एकदा अभ्यासाघरामध्ये जर 10वी-12वी झालेला एखादा मुलगा मुलगी असेल, त्यांचे 10वी-12वीचे मार्कशीट एकदा तुम्ही खऱ्या अर्थानं अभ्यासा, तुम्हाला त्या गोष्टी चटकन लक्षात येतील की ही प्रश्नपत्रिका आहे, ही अधिक सोप्या आणि सरळ ऑब्जेक्टिव्ह, जसं MCQ बहुपर्यायी प्रश्न ज्याला म्हटलं जातं, या ऑब्जेक्टिव्ह पद्धतीच्या आज केल्या गेल्यात. पासिंग रेट वाढवलंय, हे राज्य म्हणजे पासिंग रेट वाढवणं हे राज्य सरकारचं आज एक धोरण झालेलं आहे. ते शिक्षण मंडळाचं उद्दिष्टच बनलेलं आहे. याच्यामुळे होतंय काय नेमकं, की जी क्रिटिकल थिंकिंग आहे, ही क्रिटिकल थिंकिंग आणि ॲप्लिकेशन बेस प्रश्नांचा जो अभाव आहे, हा प्रश्नाचा अभाव आपल्याला या प्रश्नपत्रिकांमध्ये दिसतो. जर क्रिटिकल थिंकिंग नसेल, ॲप्लिकेशन बेस्ड हे प्रश्न जर नसतील आणि नुसती कुठेतरी वरती बघा आणि खाली लिहा, वरील निम्नलिखित पॅरेग्राफमधून उत्तरे शोधा आणि खाली लिहा, हे जे प्रश्न आज त्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला सापडतात, जर ही असतील तर कसा पद्धतीनं आपल्या लेकरांचा बुद्ध्यांक वाढेल, त्यांना क्रिटिकल थिंकिंगच आज करता येणार नाही. आणि ते सुद्धा होतंय, कारण आज प्रत्यक्षामध्ये मी ज्यावेळेस बऱ्याच ठिकाणी फिरत असताना विविध ठिकाणी ज्यावेळेस प्रवचनाला जातो, त्या ठिकाणी जर मी विद्यार्थ्यांना एखाद्या उभं केलं, त्याला त्याच्या सेल्फ इंट्रोडक्शन हे व्यवस्थित पद्धतीने करता येत नाही. अशी बरीचशी विद्यार्थी, एका ठिकाणी नाही, मी जवळजवळ या महाराष्ट्रातल्या अर्ध्या जिल्ह्यांमध्ये फिरलो आणि यामध्ये मला या गोष्टी लक्षात आल्यात. यात चूक त्या विद्यार्थ्यांची, त्या मुलांची किंवा आई वडिलांची नाही, तर चूक इथं प्रशासनाची आहे. परंतु आज या चुकीमध्ये आज प्रत्येकजण तेवढाच भागीदार समजल्या जातो. तर ही जी तर्कशुद्ध विचार सरणी आहे, ही तर्कशुद्ध विचारसरणी आज ह्या विद्यार्थ्यांची कमी झालेली आहे. CBSE ICSEच्या जर प्रश्नपत्रिका आणि SSC HSCच्या प्रश्नपत्रिका यांची जर तुम्ही तुलना केली, तर या तुलनेत आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. CBSE ICSEच्या प्रश्नपत्रिकाच्या मध्ये आपल्याला अवघड संकल्पना आधारित आणि स्पर्धात्मक परीक्षा, जसं नीट झाली, त्याच्यानंतर JEE झालं, आणि खास करून UPSC ला आधारभूत असे प्रश्न आपल्याला या CBSE ICSE पॅटर्नच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सापडतात. परंतु HSC SSCच्या पॅटर्नचे जर पेपर तुम्ही अभ्यासले, तर असे क्रिटिकल थिंकिंगचे प्रश्न तुम्हाला सापडत नाहीत. राज्य मंडळाचा जो सोप्या परीक्षा बहुजन विद्यार्थ्यांना सुरुवातीला पास होण्यासाठी सोयीच्या वाटतात, पण
त्या हे राज्य मंडळाचं हे जे धोरण आहे हे दीर्घकाळात यामुळे जे पुढचं स्पर्धात्मक परीक्षाचं जे युग आहे, या स्पर्धात्मक परीक्षेच्या युगामध्ये आमचे बहुजन समाजाची लेकरं ही आज मागे पडत आहेत. याला राज्य मंडळ हे गोष्टी जाणीवपूर्वक करत आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे उघड होतंय. कारण CBSE ICSE मधून शिकणारे जे विद्यार्थी आहेत, ज्यात मुख्यत्वे सर्वजण शहरी, ब्राह्मणी, सवर्ण वर्ग आणि जास्त सक्षम जे आहेत, हे आपल्याला CBSE आणि ICSE पॅटर्नमध्ये शिकताना दिसतात. आणि हीच मुलं पुढे IAS IPS सारख्या पोस्ट देखील क्रॅक करतात. कारण त्यांच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये या गोष्टीचा समावेश आहे, क्रिटिकल थिंकिंगचा समावेश आहे. परंतु आमच्या लेकरांची क्रिटिकल थिंकिंग या ठिकाणी स्टॉप करून टाकली. कारण स्पष्ट आहे, तुमच्याकडून तुमच्या शिक्षणाचा हक्क मात्र आज हिरावून घेऊ शकत नाही. कारण संविधानाने तो तुम्हाला दिलेला आहे, मिळवून दिलेला आहे. बाबासाहेबांचे अनुकंपा आहे तुमच्यावर, बाबासाहेबांनी तुम्हाला तो हक्क दिलेला आहे. मग तुमचा जर हक्क जर आम्ही ओढवून घेतला तर तुमच्यातला जो जागरूक गट आहे, हा जागरूक गट आमच्या विरोधात बंड करेल. हा जागरूक गट या प्रशासनाच्या विरोधात बंड करेल आणि जेणेकरून वादविवादाचं वातावरण पेटेल. यामुळे यांनी या शिक्षणाची मुळं जी आहेत, ही शिक्षणाची मुळं या ठिकाणी छाटणं सुरू केलेलं आहे. तुमची क्रिटिकल थिंकिंगची जी म्हणजे एक तुलनात्मक अभ्यासक्रम जो आहे, हा अभ्यासक्रम मात्र इथे बंद करत चाललेले आहेत. जेणेकरून सोप्या पद्धतीत प्रश्नाचे उत्तर द्या, पास व्हा, 10वी-12वी करा, कुठेतरी एखादं नाही हो नाही करता करता एखादी डिग्री करा आणि शेवटी नाक्यावर जाऊन थापी आणि सिमेंट यामध्ये तुम्ही अडकून पडा. कारण मी असे कित्येक विद्यार्थी, आता मध्यंतरीच मी एक मागच्या महिन्यामध्ये नाशिक येथे एका नाक्यावर मला बरीचशी मुलं उभी असलेली दिसली सकाळी सकाळी. मी सहज तिथं त्यांना विचारलं की काय तुम्ही नेमकं इथं कशासाठी उभे आहात? तर त्या मुलांनी सांगितलं की आम्ही इथं रोजगारासाठी उभे आहोत, आम्ही आता इथे अशा अमुक कामाला जाणार आहोत. जसं मिस्त्री किंवा मिस्त्रीच्या हाताखाली जे काम आहेत, गवंडी काम, या गवंडी कामासाठी ते जाणार होते. तर त्या ठिकाणी त्या मुलांना मी त्यांचं क्वालिफिकेशन विचारलं तर मला अक्षरशः तिथं ग्रॅज्युएशन काय पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली विद्यार्थी सुद्धा तिथं उभी असलेली दिसली. आणि ही सर्व मुलं ही बहुजन समाजातली होती. याचं कारण काय? कारण रोजगाराचा अभाव. रोजगार आज जर रोजगाराचं सेक्टर जर तुम्ही बघितलं तर शासनानं कौशल्याला फार महत्त्व दिलेलं आहे, क्रिटिकल थिंकिंग सारख्या गोष्टीला फार महत्त्व दिलेलं आहे. परंतु आज जर तुम्ही शिक्षण व्यवस्था जर बघितली तर ही अशा पद्धतीची आपल्याला दिसते. म्हणजेच शैक्षणिक असमानता वाढवणं हे या प्रशासनाचं आज धोरण ठरलेलं आहे. ब्राह्मणवादी प्रवृत्ती ही शिक्षणातील विषमता कायम ठेवण्याच्या बाजूने आहे आणि ती भविष्यात देखील राहणार. म्हणजे बहुजन समाजाला फक्त पास होऊन नोकरीत खालच्या स्तरावर राहावं आणि सवर्ण वर्ग मात्र स्पर्धात्मक परीक्षा आणि उच्च शिक्षण गाठून इथं त्यांचा वर्चस्व असावा आणि पुढे त्यांनी मोठ्या मोठ्या पदांवर जावं. राज्य मंडळाचे अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती बदलण्यामागचा हा हेतू अप्रत्यक्षपणे कार्यरत असू शकतो. हे समता नष्ट करणारा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं की शिक्षण हेच खरं शस्त्र आहे. जर शिक्षणाचे पातळीकरण कमजोर झालं तर बहुजन समाजाची जी विचारशक्ती आहे, ही विचारशक्ती, त्यांचा बुद्ध्यांक आणि स्पर्धात्मकता ही न कळतपणे कमी होईल आणि ती आज होताना दिसत आहे. म्हणून आपल्याला आज खऱ्या अर्थानं जागरूक होऊन आज काम करणं गरजेचं आहे. सामाजिक क्रांती जर घडवायची असेल, सामाजिक क्रांतीमध्ये हा मुद्दा देखील आपल्याला आज ऍड करावा लागेल. सामाजिक क्रांती घडवायची असेल तर या गोष्टींवर आपल्याला आज अभ्यास करावा लागेल. जर
समाजातील विद्यार्थ्यांसाठी जर परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आपण बघतोय, राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना CBSE ICSEच्या स्तराचं प्रशिक्षण आज देणं गरजेचं आहे, अशी मागणी आज आपल्यातील काही नेत्यांनी या प्रशासनासमोर असा प्रस्ताव टाकणं गरजेचं आहे. हा बहुमताने जाणं गरजेचं आहे. स्पर्धात्मक परीक्षांसाठी नीट, JEE, UPSC, MPSC, नेट सेटच्या पायाभूत आधारित हे जे अभ्यासक्रम आहे, हे अभ्यासक्रम आज SSC आणि HSC मध्ये असणं फार गरजेचं आहे. बहुजन समाजाचा आत्मविश्वास आणि बुद्ध्यांक वाढवणं हे सुद्धा प्रशासनाची जबाबदारी आहे आणि मला माहीत आहे की प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि करेल. याच्यासाठी तुम्हाला आज जागं व्हावं लागेल आणि आज या प्रशासनाची कान उघडणी तुम्हाला करावी लागेल. 2 स्तरांचा जो अभ्यासक्रम आहे, बोर्डाच्या परीक्षा बघतो आपण, SSC HSC 10वी-12वी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवणे, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, ॲडव्हान्सचे जे स्तर आहेत, CBSE पॅटर्न प्लस ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग, ह्या गोष्टी आज या बोर्डांमध्ये, या सिलेबसमध्ये, अभ्यासक्रमामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकानं या गोष्टीवर एक पूर्णपणे विचार करावा, कारण ह्या गोष्टी जितक्या तुम्हाला सोप्या वाटत आहेत की याने काही फरक पडणार नाही, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण याच गोष्टीमुळे खूप मोठा फरक पडणार आहे आणि पुढे जर तुम्हाला गुलामगिरी पत्करायची असेल तर नक्कीच जसं चालू आहे तसं सुरू असू द्या, परंतु पुढे भविष्यामध्ये धोका तुम्हाला जाणवत असेल तर आतापासून तुम्ही बंडाला सुरुवात करा. आतापासून तुम्ही जागरूक व्हा, या प्रशासनाची कान उघडणी करून द्या. आपल्या लेकरांचा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी तुम्हाला आज तत्पर व्हावं लागेल. म्हणून गेल्या 1.5 वर्षापासून मी हे सांगतोय, परंतु आजपर्यंत या गोष्टीकडे कोणीही लक्ष देत नाही. आमचा राजकीय गट सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देताना आज दिसत नाही आणि आमचा सामाजिक कार्यकर्ता सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देताना दिसत नाही. माझा या विषयावर माझा एक व्हिडिओ मी सादर केलाय तुमच्यासमोर. म्हणून या व्हिडिओमध्ये ज्या काही मी बाबी सांगितल्यात, या बाबींवर एक व्यवस्थित तुम्ही विचार करणं गरजेचं आहे, कारण आजचा विचार हे तुमचं भविष्य धोक्यापासून वाचवू शकतं, तुमच्या लेकरांचं भविष्य वाचवू शकतं. म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या गोष्टीला आज चालना मिळेल. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.